तर मित्रांनो, आज आपण निघालोय भंडारदऱ्याच्या रस्त्याने एका नवीन लोकेशनच्या शोधामध्ये, जिथे आपण कॅम्पिंग करू शकतो. हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रस्त्यात जात असताना आपल्याला लागले महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर. खरंच मित्रांनो, कळसुबाई शिखरची विशालता बघण्यासारखी आहे. आणि या सुंदर रस्त्यांचा आनंद घेत घेत आपण पोहोचलो वन विभागाच्या गेट जवळ. भंडारदऱ्याला थांबलो आपण आणि इथे वन विभाग चालू होता. काही त्याचे चार्जेस वाटतात. सो चार्जेस पे करू ॲज पर रूल अँड जाऊ पुढे एक नवीन लोकेशनच्या शोधामध्ये. तिथे आपण बघू आपल्याला कुठे चांगली कॅम्पिंग करता येते. भेटू. एंट्री पास काढताच थोडं पुढे गेलो आणि आपल्याला बघायला भेटला एवढा सुंदर नजारा. हा नजारा बघून मनाला खूप शांती भेटली मित्रांनो, पण डोक्यात टेन्शन पण येत होतं, कारण सनसेट होत होता आणि आपल्याला कॅम्पिंगसाठी अजूनही जागा भेटलेली नव्हती. पण ते म्हणतो ना आपण की जे नशिबात असतं ते तेव्हाच मिळतं. इथून आम्ही आलोय. ओके, तर हा गेट लावलेला होता, म्हणजे लॉक नव्हता त्याला. आम्हाला मध्ये जायचं आहे म्हणून आम्ही तो गेट उघडलाय आणि आता आम्ही मध्ये चाललोय. इथून आहे ना भरपूर चांगला असा व्ह्यू पॉइंट आहे मित्रांनो. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी कसा व्ह्यू पॉइंट आहे. एक नंबर विषय बरं का, काहीतरी क्रेझी होणार आहे बरं का आज पण. हे बघा, इथून जायचं आपल्याला. नजारा तर चांगला होता, पण आजूबाजूला कोणी नसल्यामुळे आपण इथे कॅम्पिंगचा प्लॅन कॅन्सल केला आणि आपण गेलो दुसऱ्या साईडला. मित्रांनो, भरपूर ठिकाणी फिरलो, भरपूर ठिकाण बघितले, भरपूर नजारे बघितले. आता वाजताय 8 आणि आम्ही एका ठिकाणी येऊन थांबलोय. आता 1-1.5 किलोमीटर खाली उतरावं लागेल मित्रांनो. साईड दाखवतो कारण की तिकडं व्ह्यू खूप भारी आहे मित्रांनो. व्ह्यू एक नंबर आहे मित्रांनो. माझ्या पाठीमागे स्पॉट बघू शकता तुम्ही. आणि इथं फक्त आम्हीच बुकिंग्स वगैरे नाही आहे. टेंट सेटअप करू. इकडं जेवणाची ऑर्डर दिली, मस्तपैकी जेवण पण येणार आहे. आपण पण बनवणार. जेवण तर ऑर्डर द्यावंच लागते, कारण आपल्याकडे स्वतःचा टेंट आहे. हा, जेव्हा स्वतःचा टेंट असतो, सगळं साहित्य असतं, तर त्यांना काहीतरी चार्जेस द्यावं लागतं. बरोबर. चार्जेस देण्यापेक्षा आम्ही जेवण एक्स्ट्रा ऑर्डर करतो आणि आपण मसाले भात वगैरे बनवू. त्यांच्याकडे भाजी आणि भाकरची ऑर्डर दिलेली, असं फुल एक पॅकेज जेवण होऊन जाईल आपलं. ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं मित्रांनो, म्हणून फटाफट टेंट लावायला सुरुवात केली, कारण त्यानंतर आपल्याला जेवणाचा पण प्रबंध करायचा होता. आणि लगेचच आपण मसाले भात बनवायची प्रोसेस स्टार्ट केली. जेवढे पण व्हेजिटेबल आपण आणले होते ते मस्तपैकी पाण्याने धुवून घेतले आणि थोड्या वेळासाठी तेलामध्ये फ्राय करायला टाकले. आता राईस मी टाकला याच्यात मित्रांनो. फायनली आपण आहे ना सगळे मसाले वगैरे टाकून, सगळं पाणी वगैरे, राईस वगैरे टाकून आहे ना रेडी केलेलं आहे. ओके, आता याला 5-10 मिनिटं आपण तसंच ठेवू आणि टेम्परेचरच्या हिशोबाने चेक करू, कारण की कुकर तर नाही आपल्याकडं, तर पातेल्याच्या हिशोबाने आपल्याला चेक करावं लागेल मध्ये मध्ये. आणि मे बी थोडं 19-20 होऊ शकतं. ओके, तर एवढं काही टेन्शन नाही, पण टेस्टी बनेल याची गॅरंटी मी देतो. पण मला एक सांगायचं असं आहे का, घरी आपण जेव्हा असतो भाई, आपली जेव्हा आई आपल्यासाठी जेवण बनवते, म्हणजे तरी तुम्हाला वाटलंय का की आईने आपल्याला जो भात बनवून दिलाय, जसा आपण बनवला जो भात बनवून दिलाय, कधी तो कच्चा झाला, कधी किंवा जास्तच पकलेला आहे, एकदम प्रॉपर बनवते आई. आणि आपण एकदा जरी बनवायला गेलो ना भाई, आपली आभळ होऊन जाते. काय खरं सांगायला गेलं तर भाई, तर थँक्यू का देवाने आई दिली आपल्याला आणि ती आपल्याला एवढं चांगलं जेवण बनवून देते. तर सल्यूट आहे सगळ्या आई लोकांना माझ्या. म्हणजे जरा पण असा कच्चा पक्का झाला नाही, काहीच झालंय, प्रॉपर झालं एकदम एक नंबर.
मित्रांनो हे बघा, हे प्रकाश म्हणजे कोणतं लाईट नाही लावलेलं आहे मित्रांनो. हे बघा मून बघा, आता एवढं क्लिअर नसेल दिसत पण मित्रांनो इकडे जो मी फील करतो, इकडे जो मी बघतोय ना, हे बघा हे मूनचा प्रकाश आहे पूर्ण आणि त्याच्या प्रकाशात आपली सावली दिसते यार, एक नंबर. मित्रांनो पूर्ण अंधार करून टाकला मी आणि ना मूनचे जर प्रकाश पडतो ना, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये का कसं त्याचे सावली पडती त्या मूनच्या लाईट मध्ये आणि एक नंबर वाटतं रे यार, एकच नंबर खरंच. आणि मित्रांनो हे बघा माझं असं आहे ना, मी जे फील करतो ना, जे ज्या टायमिंगला जी सिच्युएशन मी मध्ये असतो ती सिच्युएशन मी तुम्हाला दाखवतो. मी बरंच काही एक्सप्रेशन्स नाही ऍड करत, माझे बरंच काही इमोशन्स नाही ऍड करत. का मी खुश नसेल तर मी तरी खुश व्हायचा प्रयत्न करतो तुमच्या समोर, असं काहीच नाही मित्रांनो. जे आहे ते नॅचरली आहे आणि खरंच मी आज खूप खुश आहे नाही का मित्रांनो, कारण की मी जे कॅम्पिंग करतो, भरपूर ठिकाणी फिरतो मित्रांनो, माझ्यासाठी तीच माझी लाईफ आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि माझ्या समोर आहे ना मित्रांनो, आता सकाळचं झाली मस्तपैकी एकदम प्रॉपर, आणि माझ्या समोर आहे ना एकदम भारी नजारा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि हा जो आहे ना, हे बघा हा रतनगड आहे. ओके, थोड्या वेळ पूर्वी ना मित्रांनो याच्यावरती मस्त असे ढग उतरलेले होते थोडे सकाळी. ओके, आणि हा तो कडा आहे बघा, तो कडा दिसत असेल तुम्हाला जिकडे आपण बसतो, रतनगडला फेमस कडा. तर असं काही नजारा आहे समोरचा. आता लाईफ जॅकेट मागवले काशी भाऊकडून, आता आम्ही चाललो इथे धप्पा मारायला पाण्यात, मस्तपैकी थंड पाणी लय, आणि जाऊ एन्जॉय करू. बस धप्पा मारून झाला का नाश्ता करू आणि निघू मग आपल्या घरी. ओके, बाय बाय मित्रांनो. मस्तपैकी आहे बघा, धप्पा मारण्यासाठी किती सुंदर जागा आहे राव. समोर रतनगड आहे, इथं कळसुबाई आहे, अलंग मलंग कुठून त्या बाजूला ते दिसत नाहीये पण आहे त्या बाजूला, आणि पूर्ण सह्याद्री पर्वत रांग आहे आपल्या समोर. एकच नंबर असा नजारा आहे आणि धप्पा मारायला खूप मजा येणार आहे मित्रांनो. लाईफ जॅकेट पण आणले कारण की खोल येते, लाईफ जॅकेट पण आणले आपण, एन्जॉय करू. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ. सह्याद्री चल आणि स्वतःला सापड, कारण शहरात जे हरवलेले सगळे इथेच मिळते. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तेव्हा तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जाऊन थोडं मेडिटेशन करेल मी पाण्यात.